सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि काल आपण त्याच्यात स्वप्नांच्या दुनियेतला पहिला भाग बघितला. आता त्यासंबंधितच अधिक माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागामध्ये. तर भाग दुसरा, स्वप्नांच्या दुनियेतला. स्वप्न ही एक जागतिक भाषा आहे ज्यातून वेगवेगळी प्रतीकं आणि भावनिक सिद्धांत तयार होतात. डॉक्टर सुझान बर्गमन यांनी काही महत्त्वाच्या सामान्य प्रतिमा ज्या स्वप्नात दिसतात त्या शोधून काढल्या आहेत आणि त्यांचे अर्थही शोधले आहेत. काही प्रतिमा आणि त्यांचे अर्थ खाली दिले आहेत. कोणीतरी पाठलाग करतं आहे असं दिसतं आपल्याला. याचा खरा अर्थ आपला कोणी पाठलाग करतो आहे असा नसून आपण कोणापासून किंवा कशापासून तरी दूर पळतो आहोत, टाळतो आहोत असा आहे. आणि जागृतावस्थेत आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अशा गोष्टींचा विचार करून त्यावर आपण कृती करू शकतो. पाणी, समुद्र, तलाव इत्यादी दिसणं. पाणी आपल्या अंतर्मनातील भावभावना दर्शवते. पाणी कसं आहे? शांत, स्वच्छ, खळखळणारं, लाटा असलेलं. यावरून आपण आपल्या भावना किती योग्य किंवा अयोग्य प्रकारे सांभाळत आहोत हे कळू शकतं. वाहनं दिसणं. स्वप्नात कोणतं वाहन दिसतं? कार, ट्रेन, जहाज, विमान. यावरून आपलं जीवन कसं चाललं आहे, पुढच्या वाटचालीवर आपला किती कंट्रोल आहे किंवा वाटेतील अडथळे असल्यास जीवनातील चढ उतारांवर योग्य क्रिया करायला प्रवृत्त करतात. 4. व्यक्ती दिसणं. स्वप्नात इतर व्यक्ती दिसणं हे स्वतःचंच प्रतिबिंब असून त्या हे दर्शवतात की त्यांच्यासारखे गुण आपण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत. ओळखीच्या व्यक्ती दिसल्यास आपले त्यांच्याशी असलेले संबंध सुधारावे असं वाटतं आणि आपण त्यावर ॲक्शन घेणं जरुरीचं आहे. स्वप्नात आपल्याला अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस झाल्यासारखं वाटणं. स्वप्नामध्ये किंवा स्वप्नावस्थेमध्ये आपलं शरीर खरोखरच पॅरालिसिस अनुभवित असतं. त्यामुळे स्वप्नात कराव्याशा वाटणाऱ्या ॲक्शन्स, कृती करता येत नाहीत. अशी स्वप्न त्या व्यक्तीच्या जागृतावस्थेत तिचा बऱ्याच गोष्टींवर नसलेला कंट्रोल दर्शवतात. अशी स्वप्न साधारणपणे रेम म्हणजे रॅपिड आय मूवमेंट स्लीप व जागे होण्याच्या सीमारेषेवर पडू शकतात. मृत्यू. असे स्वप्न नकारात्मक नसून व्यक्तीच्या जीवनात घडणारा एखादा नाट्यमय फरक, एक इरा संपून दुसऱ्या अधिक चांगला जीवनाचा भाग सुरू होण्याची नांदी असते असं दर्शवतात. उडणे किंवा उड्डाण करणे. स्वप्नात उड्डाण केलेलं दिसणं हा अतिशय आनंददायक अनुभव असतो. उड्डाण हे किती व्यवस्थित किंवा अयोग्य पद्धतीनं होतं आहे यावर आपल्या आयुष्यात किती कंट्रोल आहे हे दिसू शकतं. स्वप्नात लहान मूल किंवा बाळ दिसणं. हे स्वप्न बहुधा नवीन गोष्टी, नवीन कल्पना, नवीन प्रोजेक्ट किंवा प्रगती अशा गोष्टी दर्शवतं. खाद्यपदार्थ दिसणं. शक्ती किंवा बळ दर्शवतं. असेही दर्शवतं की आपण नवीन ज्ञान किंवा माहितीसाठी भुकेलेले आहोत. स्वप्नात घर दिसणं. कशा प्रकारचं घर दिसतं यावरून त्या व्यक्तीचं मन कसं आहे ते दर्शवतं. वेगवेगळ्या उंचीवरील खोल्या त्या व्यक्तीच्या मनातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दलच्या जाणीवांच्या उंची दाखवतात. बेडरूम दिसल्यास मनाच्या अंतर्भागातील विचार आणि भावना दर्शवतात. तळघर हे बहुधा काहीतरी दुर्लक्षित आहे हे दाखवतं. तज्ज्ञांच्या मते आपलं स्वप्न समजावून घेणं म्हणजे खरोखर अपूर्व किंवा माइंड ब्लोईंग तसाच गमतीचा अनुभव ठरू शकतो. आज नवीन दिवस आहे. तुम्ही तुमच्या आनंददायी आयुष्याचा अधिक चांगला अर्थ समजू शकता. असं म्हणतात की मेक युअर सेल्फ प्राऊड अँड ड्रीम आउट लाऊड. मग असं असेल तर आपल्याला पडणारी स्वप्न लक्षात कशी ठेवायची? तर स्वप्नातून जाग आल्यानंतर घाईनं उठायचं नाही. बेडजवळ डायरी, पेन ठेवून त्यात ते लगेच लिहायचं. काही नुसते सिम्बॉल्स, खुणा दिसल्या तरी लिहायच्या. पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या कुणाला तरी ते सांगायचं. वरीलप्रमाणे प्रयत्न केल्यास स्वप्न निश्चित आठवतात
आणि त्यांचा आनंद घेता येतो. राईट बंधूंनी जर पक्षाप्रमाणे उडण्याचं स्वप्नच बघितलं नसतं तर असंख्य देश, समुद्र, दऱ्या, डोंगर या साऱ्यांना पार करून आपल्याजवळ ते आले नसते. आपण काही हजार किलोमीटरचं अंतर अवघ्या काही तासातच पार करतो आहोत. हे शक्य झालं राईट बंधूंच्या तरल कल्पनाशक्ती आणि महान स्वप्नांमुळे. 17 डिसेंबर 1903 रोजी अमेरिकेत किटी हॉक येथे इतिहास घडला आणि त्यांनी तयार केलेलं पहिलं विमान 12 सेकंद हवेत राहून 120 फूट प्रवास करून सुखरूप खाली जमिनीवर उतरलं. आणि विमानाचा शोध लावणारे राईट बंधू साऱ्या जगाच्या कौतुकाला पात्र ठरले. म्हणूनच तुम्हाला महान बनवणारी आणि मोठं करणारी स्वप्न नक्कीच बघा. तर असा हा दुसरा भाग स्वप्नांच्या दुनियेतला. खूप छान माहिती मिळते, मला आवडते, तुम्हाला पण नक्की आवडत असेल ह्याची मला खात्री आहे. आणि त्यासाठी अशी नवीन नवीन माहितीप्रद लेख, गोष्टी वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा हा गप्पा गोष्टी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही केला असेलच आतापर्यंत, पण आपल्या मित्रांना, आप्तेष्टांना नक्की सांगा आणि सगळे एपिसोड्सना लाईक आणि शेअर पण करा.